आणि नाशिकमध्ये रंगोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे। रहाड रंगपंचमी खेळण्याची नाशिककरांची परंपरा असून पेशवेकालीन 7 रहाडीमध्ये यंदा रंगपंचमी साजरी होणार आहे। काही ठिकाणी रेनडान्सचंही आयोजन करण्यात आलंय। नाशिकच्या शिवाजी चौकात रहाडीत रंग टाकण्यास सुरुवात झाली आहे। पूजाविधी झाल्यानंतर रंगोत्सव सुरू होणार आहे। नाशिकमध्ये आज रंगपंचमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे। आपण आता जी तयारी बघत आहोत ही रहाड रंगोत्सवाची आहे। अशाच पद्धतीने गरम केलेला उकळलेला घट्ट असा रंग हा रहाडींमध्ये टाकला जातो। रहाडमध्ये रंगपंचमी साजरी करण्याची पेशवेकालीन परंपरा नाशिककरांनी आजही जपली आहे। नाशिकमध्ये यंदाच्या वर्षी 7 रहाडी आहेत आणि या 7 रहाडींमध्ये रंगोत्सव साजरा केला जातोय। आपण आत्ता जिथे आहोत ही शिवाजी चौकातील रहाड आहे। सुरुवातीला या रहाड रंगोत्सवाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र मंडळाचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांनी त्यांनी भेट घेतली आणि त्यानंतर रंगपंचमीला परवानगी देण्यात आलेली आहे। कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? आपण बघतात आहात पेशवेकालीन रहाड आपण 60 वर्षांनी उघडलेले आहेत। परमिशनसाठी थोडासा त्रास झाला। ॲक्च्युली परिस्थिती तशीच होती की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार होता। सिपींचंही काही चुकीचं नव्हतं, पण त्यांच्या एक निदर्शनास आणून दिलं की ही रहाड ही एकतेची रहाड आहे। इथं हिंदू मुस्लिम खेळल्या जातात। आज आम्ही रहाड जेव्हा उघडली तेव्हा पण बघतात अनेक लोक मुस्लिमसुद्धा येऊन भेटलेत का त्यांनी सांगितलं का आम्ही लहान असताना आम्हाला आमच्या आईवडिलांनी त्याच्यामध्ये दरवर्षी त्याच्यामध्ये आंघोळ घालायचे। त्याच्यामुळे ही एकतेची रहाड इथं हा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही। आता काय नेमकी तयारी चालू आहे? आता आपण बघतात आहात आता पूजा होईल। सप्तमातृका आहेत रहाडीमध्ये, त्यांचं पूजन होईल, तिची परमिशन घेतल्या जाईल। त्यानंतर पुण्यवाचन होईल आणि नारळ फोडून मानकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून आपली रहाड सुरू होईल। या रहाडीमध्ये जो उडी मारतो त्याला धप्पा असं म्हणतात, कारण वरून उडी मारल्यानंतर एक आवाज येतो आणि म्हणूनच नाशिकची ही रंगपंचमी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये प्रसिद्ध आहे। म्हणूनच देशाच्या कानाकोपऱ्यातनं रंगोत्सव खेळण्यासाठी नाशिकमध्ये गर्दी होत असते। कॅमेरामन मयूर बारगेजीसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक।